सार्थक फलंदाजी करण्यासाठी येतात. एमबी स्ट्रायकर्स लेट्स प्ले 5:27 झाली आहेत आणि इनिंगला सुरुवात होते आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा. बेस्ट लक बोथ टीम्स. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन बॉलला खेळलाय. कव्हरला बॉल चाललाय. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. एक सिंगल इथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6:15 या इनिंगचा खेळ संपूर्ण बंधनकारक असेल. 6:15 इनिंग संपली पाहिजे. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर सिंगल आली आहे. सार्थक भंडारी आणि रवी वर्मा हे दोन आघाडीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सार्थक भंडारी यांनी खातं उघडलं. ऑफ द मार्क अकाउंट ओपन केलं टीमचं आणि स्वतःच. रवी वर्मा यांना पण स्ट्रायकर एंडकडे बघणार गोलंदाजी करण्यासाठी पवन बुंदेच्या पाहायला मिळतात. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पवन बुंदेच्या यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. वेळ महत्वाची असेल. अफित्री व्हेलॉसिटी किंग्स हा संघ करतोय प्रथमतः गोलंदाजी. क्षेत्र दक्षिणामध्ये बदल होत आहेत. स्ट्रायकर एंडवर जर पाहिलं तर रवी वर्मा आलेले आहेत. त्यांच्यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल चेंजेस करण्यात आले. पाहूयात पुढचा पाऊल. फुल टॉस स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे कडक शॉट. बॉल सीमारेषा पार दाखल होत असताना पाहायला मिळतोय आणि रवी वर्मा त्यांच्या बॅट मधून दिसतोय एक पहिला शानदार अवित्री बाईक षटकार. सात धावा. त्यामुळे सन्मानपूर्वक हा चेंडू खेळलेला आहे. या अगोदर षटकाराला खराब चेंडू होता. त्याचा खरपूस समाचार घेतला आणि त्यानंतर चांगला चेंडू त्याला सन्मानपूर्वक खेळलेला आहे. सेन्सिबल क्रिकेट. फुल टॉस परत एकदा, परंतु नो बॉलची घोषणा देखील तिथे झालेली आहे. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक पोहोचले. त्या दरम्यान फक्त एकच धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण हे चित्र पाहू शकतो. कमरेच्या वर हा चेंडू होता. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांनी नो बॉलची घोषणा केली आणि 2 धावा मिळाल्या. नो +1. पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. फ्री हिटची संधी आहे. फलंदाज आपण जर पाहिलं तर सार्थक भंडारी यांना मोठा फटका खेळण्याची संधी दंड असेल. पाहूयात. यावेळेस अतिरिक्त शफल लाईन मध्ये आले होते हा फटका खेळण्यासाठी. धाव जर आपण पाहिलं तर इथे कुठल्याही प्रकारची मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या पूर्णपणे स्थिर आहे. धावफलकावरती 9 धावा नोंदवल्या गेल्यात. विजेता कप 2024 मध्ये आपण आहोत आज. ओहो, स्विच हिट केला. यावेळेस बॉल वेगात चाललाय. सीमारेषेच्या पलीकडे दाखल होईल आणि आनंद ट्रेडिंग कंपनीचा एक शानदार चौकार सार्थक भंडारी यांच्या बॅट मधून निघतोय. 4 रन्स. धावफलकावर 14 धावा आपल्याला बघायला मिळतात. एमबी स्ट्रायकर्स 14 धावा आतापर्यंत बनवल्यात. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवात खूप चांगली झाली आहे. 1 ओव्हरनंतर 14 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. पवन बुंदेच्या यांच्या या पहिल्या षटकामध्ये 14 खर्च झाल्यात. सार्थक भंडारी यांनी 6 धावा बनवल्यात तर दुसऱ्या बाजूला रवी वर्मा यांनी 7 धावा बनवल्यात. या ओव्हरमध्ये एक नो बॉल देखील पाहायला मिळाला होता. एक खराब चेंडू देखील बघायला मिळाला होता या षटकात. दुसरं षटक सुरू होतं आणि दुसऱ्या षटकासाठी आपण जर बघितलं तर गोलंदाजी करण्यासाठी आपण जर पाहिलं तर गोलंदाज यश कासलीवाल स्वतः गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. आपण या अगोदर देखील चर्चा केली की या स्पर्धेमध्ये क्वालिटी वॉरियर्स आणि खंडेलवाल खिलाडीज पहिला सामना झाला होता. तोच सामना आज
क्वालिफायर 1 झाला. काल लीग स्टेजचा शेवटचा सामना अवित्री वेलोसिटी किंग्स आणि एमबी स्ट्रायकर्स या दोन संघांमध्ये त्यांचा लीग स्टेज मधला शेवटचा सामना झाला आणि आज एलिमिनेटर मध्ये परत एकदा तेच दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत. यश कासलीवाल्यांना आपण बघणार आहोत गोलंदाजी करण्यासाठी. ओव्हर नंबर 2 मध्ये स्वतः कॅप्टन, स्वतः कर्णधार आता गोलंदाजी करण्यासाठी त्यांना आपल्याला पाहायला मिळतील. तर स्ट्रायकर एंड कडे आपण जर पाहिलं तर सार्थक भंडारी आपल्याला स्ट्रायकर एंड कडे पाहायला मिळणार आहेत. फुलर लेंथवरचा पहिलाच बॉल ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवर. एक सिंगल इथे कंप्लीट झाली आणि 1च्या मदतीने धावसंख्येला आपण जर पाहिलं ना तर थोडासा आकार देखील मिळतो आहे. एक धाव अधोरेखित केल्यानंतर धावफलकावर धावा झाल्यात 15. एंट्री गेटच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत, एंट्री गेटच्या समोर कृपया आपण स्टेडियम जे बनवलेत, आपण प्रेक्षक गॅलरी जी बनवलेली आहे तिथे बसावं ही आपल्याला विनंती असेल. बॉल लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे. रवी वर्मा यांच्या बॅटमधून निघतोय हा लागोपाठ, अर्थात त्यांच्या बॅटमधला दुसरा षटकार आहे. 6. ओहो, परत एकदा विकेट. याही वेळेस बॉल जाईल मिड विकेटला. लागोपाठचा हा दुसरा षटकार आपण बघतोय. नाव आहे रवी वर्मा यांच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार. यश कासलीवाल यांच्या विरुद्ध आक्रमण केलं जात आहे. संघातील प्रमुख गोलंदाज आहेत आणि त्या प्रमुख गोलंदाजाच्या विरुद्धच आपल्याला हल्ला करायचा आहे. त्यामुळे थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न करायचा गोलंदाजी करणाऱ्या संघावर. हेच दृष्टिकोन हाच आपल्याला दिसतो. कमी गतीने टाकलाय, थोडासा आपण जर पाहिलं तर गतीमध्ये मिश्रण करत असताना हा बॉल टाकलाय, गती काढली या बॉलमधून. टॉप बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या पूर्णपणे स्थिर आहे. धावफलकावर 27 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. 27 रन्स ऑन अ बोर्ड. 7S लाईव्हच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा अतिशय दर्जेदार क्वालिटी मध्ये आपल्याला खरं तर बघायला मिळते. रवी वर्मा याही वेळेस बॉलला उडवलंय आणि याही वेळेस गोलंदाज यश कासलीवाल यांना आसमान दाखवलंय. रवी वर्मा इज द मॅन. त्यांच्या बॅट मधून निघतोय या ओव्हर मधला हा तिसरा षटकार. क्या बात आहे. ऍक्शन रिप्ले स्लोवर होता, पिक केला, पिकअप स्ट्रोक ताकदीचा वापर केला, टायमिंग प्रॉपर होता आणि त्यानंतर खूप चांगलं शॉट सिलेक्शन देखील आपल्याला बघायला मिळाले. बॉल सीमारेषा पलीकडे दाखल झालाय. धावसंख्या पुढे जात असताना धावफलकामध्ये होतोय बदल. एकूण धावसंख्या झाली आहे 33 रन. यश तयार होत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. शॉर्टबॉलचा वापर केला. इथे देखील मिड ऑफ चेंडूवर देणार आहे. एक सिंगल कंप्लीट होईल आणि 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 14, या ओव्हरमध्ये धावा आल्यात 20 आणि 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 34. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 20 आल्या, 2 ओव्हर नंतर 34 झाल्या. काय सुरुवात झाली, स्वप्नवत सुरुवात आपण इथे फलंदाजी करणाऱ्या संघाची पाहतोय. म्हणजे टॉस जिंकल्यानंतर तुम्ही फलंदाजीचा जो निर्णय घेतलाय ना, तर तो निर्णय फलंदाजांनी आतापर्यंत सार्थ ठरवलाय.
त्यावेळेस परत एकदा बॉलला उडवलंय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात, झेल ड्रॉप, कॅच ड्रॉप, एक सिंगल मिळते. अशा प्रकारच्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील या मॅच मध्ये, कारण तुम्ही जर अशा प्रकारच्या चुका करत राहिले तर तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर देखील जावं लागेल. प्रयत्न चांगले होते, परंतु या मॅच मध्ये तुम्हाला अवघड झेल सोपे करावे लागतील. अवघड झेल सोपे करायचे त्या मॅच मध्ये. गोलंदाज तयार होतील. रोहित स्विचेट करण्याचा प्रयत्न, हा चेंडू देखील बिटवीन द गॅप गेलाय. दोन क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचले, तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. एकच्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. ऑर्थोडॉक्स स्पिनर म्हणून आपण रोहितकडे बघतोय. गोलंदाजी करत असताना ओव्हर नंबर 3 मध्ये खोलवर टप्प्याचा बॉल होता, फुलर लेंथवर, हा चांगला बॉल. यावेळेस टॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळणार. धावसंख्या स्थिर आहे 36 या आकड्यावर. तिसरं षटक सुरू असताना त्यावेळेस खूप चांगला बॉल मिड ऑफच्या दिशेने जाईल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत रोहित यांनी केली आहे. 4 चेंडूमध्ये त्यांच्या विरुद्ध एकही मोठा फटका आतापर्यंत आलेला नाहीये. 4 चेंडूंमध्ये त्यांनी आतापर्यंत धावा दिल्यात फक्त 2. याही वेळेस सन्मानपूर्वक चेंडूला खेळलाय, कारण या अगोदर धावा आलेल्या आहेत. त्यामुळे इथे थोडंसं संयमाने खेळायचंय. विकेट जर गेली तर परत एकदा गोलंदाजी करणारा संघ या मॅच मध्ये पुनरागमन करू शकतो. त्यामुळे सेन्सिबल क्रिकेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. चांगला बॉल इथे देखील पुढे टाकलाय. या ओव्हरमध्ये रोहित शिंगवेने फक्त धावा खर्च केल्या 2. खूप चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. 3 ओव्हर संपल्यात. 3 ओव्हर नंतर 36 धावा. थोडंसं पुनरागमन करण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज रोहित शिंगवे यांनी. अवित्री व्हेलॉसिटी किंग संघाला थोडंसं मॅच मध्ये आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. असाच प्रयत्न प्रत्येक गोलंदाजाला करावा लागेल. त्यांच्या गोलंदाजीमध्ये लाईन अँड लेनचा तुम्ही विचार जर केला, त्यांच्या गोलंदाजीमध्ये टप्प्याचा तुम्ही जर विचार केला तर पुढे टाकण्याचा प्रयत्न त्यांचा यशस्वी ठरला. प्रतीक भंडारी आले. पहिला बॉल खूप चांगला होता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून जातोय. शॉर्ट बॉलचा वापर, मिड विकेटला बॉल खेळलाय. फंबल झालाय थोडंसं. एकच धाव आली. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना इलिमिनेटरची मॅच आहे. मोठा फटका इथे देखील खेळायचा आहे. फाईन लेगच्या दिशेने बॉल जातोय. स्वतः यष्टीरक्षक चेंडूवरती पोहोचत आहेत. तोपर्यंत एकच धाव मिळणार. या मॅच मध्ये जो जिंकणार त्याचं अस्तित्व टिकणार आहे. जो संघ पराभूत होईल त्याला या स्पर्धेच्या बाहेर देखील जावं लागेल. त्यामुळे हा सामना डू ऑर डाय, हा सामना नॉकआउट म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. महत्वपूर्ण लढत आहे. फुल टॉस, बॉल हवेत खेळलाय. फटका इथे मिस टाइम आहे. यश कासलीवाल चेंडूच्या खाली पोहोचतायत. विकेट मिळतंय. सार्थक भंडारी बाद. पहिला धक्का, पहिली विकेट.
जाईल. चांगलं गॅदर केलं. आउट असेल याही वेळेस डॉट बॉल. खूप चांगली लाईन आणि लेंथ. मागच्या 11 चेंडूंमध्ये एकही मोठा फटका नाहीये. चांगली बॉलिंग. कमबॅक केले. वाह, याही वेळेस चांगला बॉल. या ओव्हरमध्ये देखील फक्त 2 धावा आल्या आणि 1 विकेट आली या ओव्हरमध्ये. मागच्या ओव्हरमध्ये रोहित शिंगवीने देखील 2च धावा दिल्या होत्या. याही ओव्हरमध्ये 2च धावा आल्या, परंतु 1 विकेट देखील आली आहे. 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 1 फलंदाज बाद, 38 धावा धावफलकावर. 38 लॉस ऑफ 1 विकेट. शॉर्ट बॉलचा वापर केला इथे. बॉलला उडवलं आणि फेकले सीमारेषा पलीकडे. व्हॉट अ शॉट. याही वेळेस रवी वर्मा इज द मॅन आणि त्यांच्या बॅटमधून एक षटकार येतो. अभित्री बाईक सिक्सर. मार्कन ध्यान ठेवतोय उसो नाक પછી उन टाइम ने. परत एकदा समोर बॉलला खेळलंय, परंतु तिथे आहेत वीर कासलीवाल. चूक होणार नाहीत. पकडला जाईल झेल. फलंदाज रवी वर्मा यांचा संपतोय खेळ. विकेटचं बदल होतंय. दुसरा धक्का. रवी वर्मा आउट. बॅक टू द डगआउट.
आल्याबरोबर स्वीप केलाय, बॉल हवेत आहे, फटका फसलाय आणि झेल पकडला जातोय. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवर 2 विकेट्स आल्यात. टीट फॉर टॅट प्रत्युत्तर दिलं जात आहे. वार झाल्यानंतर पलटवार मैदानावर केले जात आहेत आणि इथे आपण जर पाहिलं तर रोहित शिंगवी यांनी मैदानामध्ये अजून एक महत्वाची विकेट संघाला मिळवून दिली आहे. आपण जर बघितलं तर ईट का जवाब पत्थर से और बल्ले का जवाब गेंद से, याच पद्धतीने 2 विकेट्स आल्यात. फलंदाज बाद. तो विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय का? त्यामुळे खूप चांगला बॉल होता. मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळलेला आहे. एक धाव कंप्लीट केली, एक धाव अर्जित केली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना धावफलकामध्ये आपण जर पाहिलं तर बदल देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे 45, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात चांगली झाली होती, परंतु लागोपाठच्या विकेट देखील आल्यात. रोहित गोलंदाजीसाठी, त्यावेळेस फुल टॉस बॉल कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक सिंगल तिथे कंप्लीट होत असताना आपल्याला बघायला मिळेल. धावसंख्या वाढली आहे, 46 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे धावसंख्या. 3 फलंदाज बाद असताना एक भागीदारी करावी लागेल आणि ती भागीदारी आता निलेश मंत्री आणि रुपेश सर यांना करावी लागेल मैदानावर. गोलंदाज रोहित शिंगवे आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. पहिल्या 2 षटकांचा विचार जर केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये धावा होतात 34 आणि आता 5वं षटक सुरू असताना 46 आहेत. हेच क्रिकेट आहे. कधी काय होईल, कधी कुणाच्या बाजूने सामना झुकेल ते देखील सांगणं क्रिकेटमध्ये फार कठीण असतं. यावेळेस एकच धाव पूर्ण होत असताना आपल्याला बघायला मिळते. ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हरनंतर धावफलकावर धावसंख्या 47, 47 रन्स. 3 बाद 47 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक तो लगाओ, बाकी तने काही लगाव न लगाव. यो अंदर ले, अंदर है, अंदर आ जा. तो आगे दो यश, ए यश सुनना, इधर दो, पीछे दो, बाकी तेरे हिसाब से क्या लगाने का. ये अंदर आना भाई, आज्ञा काय झालं सर. 5 ओव्हर संपलेले आहेत. 5 ओव्हर नंतर 47 धावा. 3 फलंदाज बाद आहेत. 6वं षटक सुरू होत आहे आणि हे 6वं षटक टाकण्यासाठी प्रतीक भंडारी यांना गोलंदाजी करण्यासाठी पाचारण करण्यात आलं. इलिमिनेटरची मॅच आहे. MB स्ट्रायकर्स त्यांच्या विरुद्ध अवित्री व्हेलॉसिटी किंग्स. एक महत्वपूर्ण लढत आहे. या अगोदर क्वालिटी वॉरियर संघ फायनल मध्ये जाऊन दाखल झालाय. चांगला बॉल भरपूर वेगात टाकला होता आणि थेट यष्ट्यांवर जाऊन आलेला आहे. विकेटचं बदल होतं. अजून एक फलंदाज रुपेश सर यांच्या रूपामध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळतं. राईट ऑन अ टार्गेट. चेंडून थेट यष्ट्यांचा वेध घेतला आणि तिथे फलंदाज रुपेश सर यांना माघारी जावं लागलं. बॅटर आउट.
रे तोरे नैना बड़े दगाबाज रे। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. सुरुवात चांगली झाली होती, परंतु लागोपाठचे फलंदाज बाद झाल्यानंतर एमबी स्ट्रायकरचा संघ देखील आता थोडंसं संघर्ष करताना दिसतोय. परंतु जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल ना, तर तुम्ही स्वतःला खूप नशीबवान समजा. त्याच्या मागचं कारण असं आहे की देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो की ज्यांच्यामध्ये संघर्ष करण्याची क्षमता असते. इथे बराचसा संघर्ष आता फलंदाजी करणाऱ्या संघाला करावा लागेल. एक धाव पूर्ण झाली आहे. एकच्या मदतीने धावसंख्या वाढली जाणार. धावफलकावर धावसंख्या 48. निलेश मंत्री यांच्यावर आता नजर आहेत, कारण त्यांच्यावर जबाबदारी वाढली आहे. सुरुवात जरूर चांगली झाली होती, परंतु लागोपाठच्या विकेट गेल्यानंतर इथून पुढे निलेश मंत्री यांना देखील मैदानावर थोडंसं संयमाने खेळावं लागणार. एक चांगल्या टोटलकडे जर जायचं आहे ना, तर निलेश मंत्री यांना उभं राहावं लागेल मैदानामध्ये. धावसंख्या 48. काल देखील आपण बघितलं अवित्री वेलोसिटी किंग्सच्या विरुद्ध लागोपाठच्या विकेट गेल्या होत्या, त्यावेळेस धावेंचा पाठलाग करत होता एमबी स्ट्रायकरचा संघ काल. चला वेळ वाचवा, ही देखील महत्वाची सूचना या ठिकाणी असेल. प्रतीक तयार होत आहेत. यावेळेस खूप चांगला बॉल होता. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जात होता, परंतु नॉन स्ट्रायकर एंड कडनं आनंद गांधी यांना आपण बघू शकतो मैदानामध्ये त्यांनी नकार दिला. धाव इथे मिळणार नाही. या धावफलकावरती धावत संख्या जर आपण बघितली तर 48 आकड्यावर आहे. 48 रन्स. लॉफ्ट केला, एक्स्ट्रा कव्हरला, तिथे नाहीये क्षेत्ररक्षक. खाली इलाका और निलेश मंत्री का धमाका. एक शानदार चौकार, पहिला चौकार आला निलेश मंत्र्यांच्या बॅटमधनं. 4 रन्स. 4 धावा आल्यात. एक्स्ट्रा कव्हरला एक सुंदर फटका आपण या ठिकाणी पाहू शकतो. गोलंदाज पुरुष एकदा तयार होतील. प्रतीक भंडारे. यावेळेस देखील थोडीशी जागा बनवली होती, थोडासा वेट केला होता, थोडीशी वाट पाहिली होती चेंडूची आणि त्यानंतर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. संपर्क झालेला नाहीये. यष्टीरक्षकाच्या दिशेने बॉल निघून गेला. प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल. म्हणतात ना की अंधारच नसता तर या चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमत नसते. या अडचणी आल्या नाही तर मग त्या यशापर्यंत जाण्याला काय महत्व. त्यामुळे संघर्ष हा क्रिकेटमध्ये सातत्यानं बघायला मिळतो. ओव्हरचा खेळ या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मैदानावर संपलेला आहे. 6 ओव्हर संपल्यात आणि 6 ओव्हर नंतर धावा 53. 4 फलंदाज बाद आहेत. माऊलींना विनंती, आपण फ्लड लाईट्स आता ऑन करा. प्रताप लाईट डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं लाईट्स या स्पर्धेमध्ये आहेत.
6 ओव्हरनंतर 53 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजी करण्यासाठी पवन गुंदेच्या यांना आमंत्रित करण्यात आलंय. पहिलं षटक टाकलं होतं, थोड्याशा धावा त्यांच्या खर्च झाल्या होत्या त्यांच्या गोलंदाजीमध्ये. लाऊड अपील झालीय परंतु प्रतिसाद मिळालेला नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 53 वर स्थिर आहे. निलेश मंत्री स्ट्रायकर एंडकडे स्विच केला. यावेळेस गॅपमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे आहेत. पेट्रोलिंग करण्याचा प्रयत्न. बॉल वेगात जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धाबा मिळतील इथे 4. आनंद ट्रेडिंग कंपनीचा एक शानदार चौकार. 57 धावा. फुलटॉस. याही वेळेस स्मिच एक देखणा फटका खेळलाय आणि बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडून आणावा लागेल. लागोपाठ हा दुसरा चौकार येतो निलेश मंत्री यांच्या बॅटमधून. मध्ये लक्ष द्या. बिल्डर कुठे लावले, हवा कुठली आहे ते तेच मारणार आहे. विकेट देईल. यावेळेस इनसाइड आउट केलाय. लागोपाठचा हा तिसरा चौकार आहे. निलेश मंत्री इज द मॅन. त्यांच्या बॅटमधून निघालेला हा लागोपाठचा तिसरा चौकार. आता निलेश मंत्री हे रन मंत्री झालेत आणि धावा येत आहेत त्यांच्या बॅटमधून. चौकार. शॉर्ट बॉलचा वापर आहे. मिड विकेटला बॉलला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतायत. एकच धाव मिळते. यश कासलीवाल तिथे आहेत डीप मध्ये. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळतं. क्रिकेटमध्ये पडल्याशिवाय स्वतःला सांभाळण्याची कला अवगत होत नाही. अगदी तसाच हा सामना आहे. 66 4 फलंदाज आहेत बाद. ओव्हर नंबर 7 सुरू असताना आपण बघू शकतो मैदानामध्ये आनंद गांधी यांना आपण स्ट्रायकर एंडकडे बघतोय. कशा पद्धतीने हा सामना पुढे जातो, कारण हा सामना सर्वाधिक महत्वाचा आहे. डू ऑर डाय. लॉफ्ट केलाय. मिड विकेटच्या दिशेने बॉलला खेळलाय आणि एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आनंद गांधी देखील थांबायला तयार नाहीत. त्यांनी देखील एक शानदार चौकार ठोकलाय आणि हा आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार आहे. 4. ओव्हर नंतर 70 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळत आहेत. गोलंदाजी करण्यासाठी जर पाहिलं तर यश कासलीवाल येत आहेत. यश कासलीवाल यांच्या हातामध्ये आता चेंडू देण्यात आला. समोर
समोर निलेश मंत्रींचं आव्हान आहे. 19 धावेवर ते देखील नाबाद फलंदाजी करतात. फुलर लेंथवर पहिलाच बॉल खूप चांगल्या टप्प्यावरती टाकले यश कासलीवाल यांनी. या खेळाडूकडे कमबॅक करण्याची क्षमता आहे. या खेळाडूमध्ये ती ताकद आहे. सातत्याने आम्ही या खेळाडूला पाहत आलोय. जवळपास आपण जर बघितलं ना तर टेनिस बॉल क्रिकेट त्याचबरोबर लेदर बॉल क्रिकेट देखील सातत्याने आम्हाला यश कासलीवालच्या माध्यमातून बघायला मिळालं. 2016-17 पासून टेनिस बॉल क्रिकेटची सेवा यश कासलीवालने केली. आम्ही 2016-17 पासून त्याला बघतो. आमच्या श्रीरामपूरमध्ये देखील लेदर बॉल क्रिकेटच्या अनेक मोठ्या स्पर्धा आणि तिथे यश कासलीवालने खूप चांगला खेळ केलेला हे देखील आम्ही पाहिलं. आज तो या मैदानावरती खेळतोय आणि ऍज अ कॅप्टन म्हणून आज त्याच्यावर जबाबदारी मोठी असणार आहे. मागच्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. कमबॅक करावं लागेल या ओव्हरमध्ये. हो शॉर्ट बॉलचा वापर इथे करण्यात आलाय. खूप चांगला बॉल. गुडलँड स्पॉट जो आहे ना त्याच्या परिसराचा खूप चांगला वापर केला. डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळतोय. चांगलं पुनरागमन केलंय यश कासलीवाल यांनी. इलिमिनेटरची मॅच आहे. 71 धावा झालेल्या आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कोपरगावला असताना क्रिकेटला त्यानं सुरुवात केली होती. अगदी आमच्या गावाच्या नजीकच असलेलं कोपरगाव आणि तिथून खरं तर सुरुवात केली क्रिकेट खेळायला यश कासलीवाल यांनी. यावेळेस फुलर लेंथवर कमी गतीने टाकलेला हा बॉल. एक सिंगल जरूर त्या ठिकाणी मिळेल. लेग बाईसच्या सहाय्यानं ते धाव मिळते. सौरभ गांगुलीचा फॅन असलेला हा खेळाडू आणि त्यानंतर क्रिकेटची त्याला आवड निर्माण झाली आणि त्यानंतर त्यानं क्रिकेटला सुरुवात देखील केली. लेदर बॉल क्रिकेटला सुरुवातीला 10वी पर्यंत लेदर बॉल क्रिकेट तो खेळला. 2010 मध्ये नगरमध्ये इन्व्हिटेशन अंडर 16च्या ट्रायल्स त्याने दिल्या आणि त्यामध्ये त्याचं सिलेक्शन देखील झालं आणि तिथून लेदर बॉलचा प्रवास यश कासलीवालचा सुरू झाला. नगर 11 या टीमने त्याला संधी दिली. संघर्ष नेट कडून तो खेळला. चांगला बॉल. यावेळेस कमी गतीने टाकलेला चेंडू होता. एक सिंगल जरूर तिथे पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न देखील होणार आहे. 2 धावा पूर्ण होतील तिथे आणि त्या 2 धावा लेग बाईसच्या मदतीने येतात. समर्थ नेट हा संघ सर्वांना ठाऊक आहे आणि त्या संघामध्ये 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही तब्बल 8 वर्ष यश कासलीवालांना आम्ही खेळताना बघितलं. टेनिस बॉल क्रिकेटला देखील सत्यम क्रिकेट क्लब पासून त्याने केलेली सुरुवात. चांगला बॉल निघून जाईल यष्टीरक्षकाकडे. डॉट बॉल. निलेश मंत्री यांच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी करतात. मागच्या ओव्हरमध्ये 20 धावा दिल्या होत्या परंतु या ओव्हरमध्ये कमबॅक देखील केले. परंतु निलेश मंत्री आणि आनंद गांधी या 2 फलंदाजांमध्ये देखील क्षमता इथून पुढे धावा बनवण्याची. ते त्यांना तुम्ही खराब चेंडू टाकू शकणार नाही कारण खराब चेंडू त्यांनी देखील सोडलेले नाहीयेत. चांगल्या बॉलला सन्मानपूर्वक ते खेळतात. धावसंख्या आहे 74. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. हो इथे कमी गतीने टाकलेला बॉल होता. एक सिंगल जरूर त्या ठिकाणी पूर्ण होईल. लेदर बॉल क्रिकेट सोबत जर आपण बघितलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या अनेक मोठ्या संघामध्ये देखील यशला आम्ही बघितलं होतं. मग हेड अँड टेल्स नगर केजी सरकार स्टेशन स्टार संघामध्ये देखील आणि जय मल्हार या टीम मध्ये देखील. 9 मिनिटं बाकी आहेत त्या इनिंगला संपवण्यासाठी. 8 ओव्हर झाल्यात. 75 धावा धावफलकावर आहेत. 75 रन्स 8 ओव्हर नंतर. धन्यवाद. 8 ओव्हर नंतर 75 झाल्यात. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येतात. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण बघू शकता. हो शॉर्ट बॉलचा वापर केलाय. स्विश हिट केलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे दाखल होताना पाहायला मिळतोय. चौकार आलाय. 4 मध्ये कन्व्हर्ट झालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो. स्विच हिट इथे केलाय. 4 धावा तिथे मिळणार आहे. थोडासा खराब चेंडू होता
आणि त्यावर हा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या वाढली आहे, धावफलकामध्ये होतोय बदल. 79 धावा. याही वेळेस जागा मिळाली आणि बॉलला त्याची जागा दाखवली आहे निलेश मंत्री यांनी. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉलला फेकले सीमारेषेच्या पलीकडे. हकीकत ये ख्वाब नहीं, निलेश मंत्री तेरा जवाब नहीं. षटकार. पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या. सुयश मुत्था यांच्या विरुद्ध आता आक्रमण केलेलं आहे निलेश मंत्री यांनी, कारण मोठी मॅच आहे आणि बडे मॅच का बडा खिलाडी है निलेश मंत्री. यावेळेस देखील आक्रमण आणि याही वेळेस गोलंदाजाला आसमान दाखवलं जात आहे. याही फटक्यात वजन आहे आणि इथे देखील धावा अर्धा डझन मिळतील. षटकार. गोलंदाजांवर हुकूमत काय असते ती या ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळाली. पहिल्या 3 चेंडूवर 3 मोठे फटके आलेत. यावेळेस अपील आणि खिलाडू वृत्ती देखील दाखवली आहे. निलेश मंत्री या ठिकाणी बाजून परतणार आहेत. बॅटचा एज आणि सुयश मुत्था इथे विकेट देखील मिळवून देत आहेत. जरी त्यांच्या विरुद्ध 16 धावा आल्या त्यानंतर विकेट देखील आली आहे. निलेश मंत्री बाद. धावा झालेल्या आहेत. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर फलंदाजी करण्यासाठी येत आहेत कौशल भंडारी. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघत कशा पद्धतीने हा सामना पुढे जातोय ते बघणं देखील मित्रांनो फार गरजेचं राहील. इथे हो स्विच केला आल्याबरोबर वा सुंदर फटका. कौशल भंडारी यांच्या बॅटमधून देखील एक चौकार आलाय. आनंद ट्रेडिंग कंपनीचा हा शानदार बहारदार दिमागदार चौकार. ते 20 धावा आतापर्यंत खर्च करण्यात आल्यात. यानंतर अजून एक षटक येणं बाकी आहे. यानंतर अजून 6 चेंडू येणं बाकी आहेत. या ओव्हरचा 1 चेंडू धरून असे 7 बॉल अजूनही येणं बाकी आहे डावामध्ये. या 7 बॉलमध्ये किती धावा बनवल्या जात आहेत ते देखील पाहणं फार गरजेचं राहील. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार आहेत. हो यावेळेस खूप चांगला बॉल अतिरिक्त शफल लाईन मध्ये आले होते. फटका खेळण्यासाठी संपर्क होताना पाहायला मिळालेला नाहीये. गोलंदाजाचं कौतुक. गोलंदाजाने केलं फलंदाजाला फॉलो आणि त्यानंतर हा चेंडू आलाय डॉट. ओव्हरचा खेळ संपलाय. 9 ओव्हर संपल्यात आणि 9 ओव्हर नंतर धावा फलकावर धावसंख्या झाली आहे 95 धावा. 5 फलंदाज बाद असताना 95. शेवटचं षटक सुरू होत आहे. 9 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे तब्बल 95 धावा. 7S लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगलं काम या स्पर्धेमध्ये करण्यात आलं. आमचे सर्व कॅमेरामॅन असतील, आमचे ऑपरेटर असतील आणि सर्व टीम त्यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करावं लागेल. आमच्या दोन्ही पंचांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं खरं तर मनापासून कौतुक असेल. आमचे स्कोरर विशाल सर त्यांचंही कौतुक असेल.
खूप चांगलं काम प्रत्येकानं केलंय. यावेळेस लॉफ्ट केल्या, बॉल हवेत आहे, काही काळ जाईल मिड विकेटला, सीमारेषेच्या पलीकडे एक चौकार 4. तर आमचे दोन्ही पंच त्यामध्ये चैतन्य खोलगडे सर असतील, दुसऱ्या बाजूला सोहेल पठाण सर असेल आणि सनी करपे असतील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. या सर्वांचं खरं तर मनापासून कौतुक करावं लागणार. आणि मी नेहमी सांगतो की अंपायरिंग म्हणजे फक्त 6 बॉल मोजायचे म्हणजे अंपायरिंग नसतं. अंपायरिंग म्हणजे व्हाईट बॉल, नो बॉल द्यायचं म्हणजे फक्त अंपायरिंग नसतं. तर अंपायरिंग म्हणजे रखरखत्या उन्हामध्ये, कडाक्याच्या थंडीमध्ये, क्रिकेटच्या नियमांची सर्व माहिती घेऊन, येणाऱ्या प्रत्येक अपीलला सामोरं जाऊन, तलावाला झुगारून योग्य निर्णय जो दिला जातो त्याला अंपायरिंग म्हणतात. एकदा करून बघा, तुमच्या नक्कीच लक्षात येईल. त्यामुळे या पंचांचं देखील कौतुक करणं फार गरजेचं राहील. धावफलकावरती आपण जातोय. धावसंख्या 100 धावा पूर्ण झाल्यात. हा 100 धावा पूर्ण झाल्यात. वीर कासलीवाल गोलंदाजी करतायत. फुलटॉस सुद्धा वेगात टाकला होता जरूर, परंतु तिथे एक सिंगल प्राप्त होतात आपल्याला पाहायला मिळते. ती लेग पाईसच्या साह्याने येते. फलक पुढे जाणार आहे. धावफलकामध्ये होणारा छोटासा बदल वीर कासलीवाल यांनी प्रभावित केलं इथे. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. बॉलला हवेत तर खेळलाय. चेंडूला हवा दिली होती परंतु प्रॉपर टायमिंग साधलं गेलं नव्हतं. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल गेलाय. डायरेक्ट हिट झालाय का ते नक्कीच बघावं लागेल काय घडलंय मैदानामध्ये. एक मोठी धावसंख्या उभी राहिली आहे एमबी स्ट्रायकर्सच्या माध्यमातून. आणि मित्रांनो, टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता आणि तो निर्णय योग्य राहिलाय असं मी म्हणेल आतापर्यंत. 103 5 बाद आहेत. यावेळेस खूप चांगला फटका खेळलाय. बिटवीन द गॅप चेंडू जाईल आणि सीमा रेषेच्या पलीकडे हा बॉल जाताना आपल्याला बघायला मिळतोय. फलंदाज यांना मिळतोय 4 चौकार. तर उद्याची एक महत्वाची सूचना अर्थात आनंदाची बातमी आहे प्रत्येकासाठी. आपल्या या विजेता कपची उद्या मेगा फायनल तर आहेच. बॉल खेळलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे आहेत. तिथे जर आपण पाहिलं तर 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसरीचा देखील प्रयत्न तिथे होताना पाहायला मिळतो. 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आला आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण करण्यात आलाय. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि पहिला डाव या ठिकाणी संपलाय. धावा बनवल्यात 110 आणि जिंकण्यासाठी तब्बल 111 धावांचं आव्हान आहे या मॅचला. जिंकण्यासाठी अवित्री वेलोसिटी किंग संघाला या स्पर्धेमध्ये आव्हान टिकवण्यासाठी 111 धावा तुम्हाला बनवाव्याच लागणार आहेत. तर उद्या या स्पर्धेची मेगा फायनल आहे आणि उद्या या स्पर्धेच्या निमित्ताने दुग्ध शर्करा योग
चेन्नई सुपर किंग्स या संघाकडून देखील आपण वेगवान गोलंदाज म्हणून ज्यांना बघितलं, रणजी ट्रॉफी मध्ये देखील आपल्याला महाराष्ट्राकडून खेळताना ज्यांना आपण बघितलं, मिस्टर मुकेशजी चौधरी हे खेळाडू उद्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या या मैदानावर उपस्थित राहणार आहेत. CSK प्लेयर, रणजी ट्रॉफी प्लेयर मुकेश चौधरी उद्या त्यांची उपस्थिती देखील आपल्याला या मैदानावरती लाभणार आहे. विजेता कप या स्पर्धेच्या मेगा फायनल साठी मुकेशजी चौधरी या मैदानावर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे उद्या आपण देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही आयोजक कमिटीच्या वतीने आपल्याला विनंती असेल आणि इन्व्हिटेशन आपल्याला हे असेल. तर 111 बनवायचे, पाहूया त्या 111 धावांचा पाठलाग होतोय की रोखल्या जात आहेत. या मॅच मध्ये कोण जिंकते, कोण होतंय पराभूत, कोणाचं अस्तित्व टिकून राहते, कोणाचं अस्तित्व संपुष्टात येते ते आपल्याला नक्कीच पाहायचंय. अगदी काही क्षणातच दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. तुम्ही पाहत राहा विजेता कप 2024 आणि डीजे ला एक छोटीशी संधी. डीजे राज प्लस प्लस आणि ऑपरेटर डीजे भारत.
111 धावांचं लक्ष इथे असणार आहे. 110 धावा खेळाच्या पूर्वार्धामध्ये बनल्या. एमबी स्ट्रायकर संघाने त्या बनवल्या आणि 111 धावांचं बलाढ्य महाकाय लक्ष इथे ठेवलं गेलंय. अवित्री वेलॉसिटी किंग्स या संघाने 107 धावा या अगोदर चेस केलेलं आपण पाहिल्यात, परंतु इथे 111 बनवायच्यात. लक्ष मोठं जरूर आहे, परंतु क्रिकेटमध्ये किती धावा तुम्ही जरी बनवल्या पहिल्या इनिंग मध्ये तर त्या सेफ मानल्या जात नाहीत, आणि हेच या खेळाचं सौंदर्य आहे. तुम्हाला इतिहास माहिती आहे, आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅच, आणि त्या मॅच मध्ये 434 बनवल्या ऑस्ट्रेलियानं, आणि ती मॅच चेस करताना आफ्रिकेने जिंकलेली सर्वांना इतिहास माहिती आहे. एकशे 11 धावांचं लक्ष आहे. पहिलाच बॉल तिथे धाव घेण्याचा प्रयत्न, धावबाची संधी, डिरेक्ट हिट जर झाली असती तर इथे फलंदाजाला तंबूच्या दिशेने जावं लागलं असतं, परंतु इथे एक धाव आहे. रिस्क तिथे होती आणि रिस्क घेऊन ही रिस्की सिंगल आपण पाहिली. आनंद मुत्था आणि रोहित सिंघवी ही ओपनिंग पेअर मैदानावरती, सार्थक भंडारी बॉलिंग ट्रॅकवरती. 111 धावांचं लक्ष. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटवरती बॉल येऊ शकला नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं ऑस्ट्रेलिया विरुद्ध आफ्रिका मॅच, पॉन्टिंगने 164 धावा बनवलेल्या आपण पाहिल्या. हसीने 81 आणि कॅटिशने 79 धावा बनवल्या होत्या. यावेळेस ऑन साइडला बॉलला टर्न केले, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये हर्षल गिब्सच्या 175 धावा, स्मिथच्या 90 आणि मार्क बाउचरच्या 50 धावा, आणि खरं तर त्या इनिंग मध्ये तुम्ही पाहिलं तर अगदी 50व्या वरच्या सेकंड लास्ट बॉल वरती मॅच जिंकली होती आफ्रिकेनं. हा बॉल देखील इथे आपण पाहतोय डॉट आलाय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये हा बॉल गेला वेगाने. एक धाव तिथे मिळेल, एका धावाने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती, 3 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. परंतु हर्षल गिब्स खूप डेंजर क्रिकेटर होते आणि पहिल्यांदा वन डे मॅच मध्ये त्यांनी 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकले होते. इथे देखील खूप फाईन बॉल गेलाय, वेगवान आउटफील्ड त्या दिशेने, आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल. आनंद मुत्था यांच्या बॅट मधून आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार. षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 7 धावा धावफलकावरती, 54 बॉल मध्ये 104 धावांची आवश्यकता आहे. 2007च्या वर्ल्ड कप विषयी 2024च्या वर्ल्ड कप मध्ये काय साम्य, या अगोदर आपण बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये ऐकल्या, परंतु 2007च्या वर्ल्ड कप मध्ये खेळलेला रोहित शर्मा तो देखील 2024च्या वर्ल्ड कप टीमचा कॅप्टन आपण पाहिला.
शेवटच्या मॅच मध्ये जी फायनलची मॅच होती तिथे ओपनिंग साठी आपण युसुफ पठाणला पाहिलं. स्क्रीन ऑपरेटर विनंती आहे, स्क्रीन आपण चालू करायची आहे. स्क्रीन ऑपरेटर स्क्रीन आपण सुरू करा विनंती आहे. वर्धमान मुनोत बॉलिंग ट्रॅक वरती पॉइंट रिझनला बॉल गेलाय. एक धाव इथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 8 आहेत. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. मिसबा उलग आणि सोहेल तन्वीर अतिशय लयीत फलंदाजी सुरू होती आणि सोहेल तन्वीर यांनी हरभजन सिंग यांच्यावरती अटॅक केलेला पाहिला आपण तिथे. आणि तदनंतर मात्र शेवटचं षटक जोगिंदर शर्मा यांच्या हातामध्ये दिलं होतं. MS धोनी यांनी यावेळेस आपण पाहिलं बॅकफुटला गेलेत आणि बॉलला केवळ दिशा दिली. 2 धावा इथे मिळतील. आणि जोगिंदर शर्मा यांना विचारलं गेलं की धोनीने तुम्हाला काय सांगितलं. धोनीने एकच गोष्ट सांगितली की तू हारला तर तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे हे सांगितलं. आणि तो कॉन्फिडन्स त्यांना दिला कॉन्फिडन्स आणि तिथून जोगिंदर शर्मा यांनी ते षटक टाकलं शेवटचं. हा बॉल देखील कमालीचा आणि श्रीसंत यांनी झेल टिपला आणि श्रीसंत यांना झेल टिपल्यावरती विचारलं गेलं त्यावेळेस श्रीसंत यांनी सांगितलं की झेल पकडण्यापूर्वी मला जगाचा विसर पडला होता. इथे डाऊन द लेग हा बॉल वाईड येईल. आणखी एक अवांतर धाव मिळते. आणि MS धोनीला ज्यावेळेस इंटरव्ह्यू मध्ये विचारलं गेलं त्याने सांगितलं की श्रीसंत बॉल येण्या अगोदर 3-4 वेळेस हल्ले होते, मला झेल पकडतील असं वाटलं नव्हतं, परंतु पकडला गेला झेल तो. आणि इतिहास पहिला वर्ल्ड कप होता T20चा आणि तो भारताने जिंकला. इथे देखील हा बॉल डॉट असेल. स्क्रीन ऑपरेटर आपल्याला विनंती, आपण स्क्रीन लगेच ऑन करायची आहे. आयोजकांच्या वतीने अतिशय महत्त्वाची सूचना आहे. इथे हवेत बॉल, क्षेत्ररक्षक आहेत. इथे झेल ड्रॉप झालाय. बॉलच्या खाली पोहोचले परंतु झेल इथे ड्रॉप झालाय आणि एक धाव तिथे मिळेल. वर्धमान मुनोत बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 12 धावा धावफलकावरती. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. इथे हवेत बॉल होता आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचले. पहिला धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम अवित्री वेलोसिटी किंग्स. खूप मोठी विकेट. वर्धमान मुनोत इथे सफलता अर्जित करतायत. स्टेप आउट झाले फलंदाज आपण पाहिलं. स्लाइस झाला बॅटला बॉल आणि तिथे पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचले. झेल टिपलाय. विकेट. यश कासलीवाल मैदानामध्ये आणि ही सिच्युएशन नवीन नाहीये. यश कासलीवाल यांच्यासाठी देखील आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती आहेत. 48 बॉल मध्ये 99 धाव्यांची आवश्यकता आहे. 48 बॉल 99 धावा. इथून मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची आवश्यकता नाहीये मैदानावरती. इथून तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. आस्किंग रन रेट 12.38. बॅकफुटला गेलेत. कट करण्याचा प्रयत्न बॉलला थर्मन रिजनला बॉल गेलाय. एकच धाव तिथे मिळेल. धावफलकावरती धावा आहेत 13. भारताने पहिला वर्ल्ड कप वनडेचा जिंकला 50 षटकांचा. त्यावेळेस 60 षटकांचा, परंतु एक दिवसीय सामन्यांचा वर्ल्ड कप पहिला जिंकला.
1983 साली भारताने पहिला खरं तर एक दिवसीय सामन्यांचा वर्ल्ड कप जिंकलेला आपण पाहिला. कपिल देव, रामलाल निखंज यांच्या नेतृत्वाखाली 25 जून 1983 ला भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला आणि तिथेही धावा कमी झाल्या होत्या. 75 आणि 79 साली लगातार इथे अपील झाली आहे पंचांकडे, जोरदार अपील, परंतु अपील पंचांनी फेटाळली. 75 आणि 79 ला लगातार वेस्ट इंडिजने ते वर्ल्ड कप जिंकले होते, परंतु त्यानंतर 1983 साली भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला आणि तो देखील ऐतिहासिक खरं तर वर्ल्ड कप भारताने जिंकला होता. गोलंदाज सार्थक भंडारी पुन्हा एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल फुलर लेनचा डाऊन दिले, एक वाईट बॉल आपण पाहते. अवांतर धाव मिळेल, अवांतर धावेने धाव परत पुढे जाईल. 14 धावा धावपलकावरती आहेत. 14 इथून मोठे फटके खेळावे लागतील हे माहिती आहे यश कासलीवाल यांना देखील. आनंद मुथा देखील या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या देखील बॅटमधून पाहायला मिळाली आहे. इथे देखील प्ले अँड मिस हे चित्र पाहायला मिळतंय. आस्किंग रन रेट प्रत्येक बॉल नंतर पुढे जाते. 45 बॉल मध्ये आता 97 धाव्यांची आवश्यकता आहे. 14 धावा धावपलकावरती आहेत. सेकंड ओव्हर मध्ये आहेत सार्थक भंडारी. कॉमेंट्री बॉक्स इन. यश कासलीवाल क्लीन बोर्ड, सेलिब्रेशन खूप काही सांगून मिळतं. फलंदाज यश कासलीवाल इथे माघारी परतलेत आपण पाहतोय. रिप्ले मध्ये आपण पाहूयात. शरीराला बॉल लागला, त्यानंतर त्यांनी स्टंपला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे बेल्स रिमूव्ह झाली. रिप्ले पुन्हा एकदा आपण पाहूयात ऍक्च्युअली काय झालं. खूप अनफॉर्च्युनेट डिसमिसल होतं यश कासलीवाल यांचं. आपण पाहिलं शरीरावरती बॉल लागला, बॉलला रोखण्याचा प्रयत्न ते करत होते, परंतु बॉल थांबला नाही. तो स्टंपच्या दिशेने जात राहिला आणि शेवटी स्टंपवरती आदळून थांबला. विकेट आली. नवीन फलंदाज अजय सुराणा मैदानामध्ये. 44 बॉल मध्ये 97 धाव्यांची आवश्यकता. 13.23 धावा प्रति षटका मागे पाहिजेत. इथे सरळ बॅटने आपण पाहतो डिफेन्स केले बॉलला. सार्थक भंडारी बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि सेकंड ओव्हर मध्ये आतापर्यंत ते आहेत. एक बॉल शिल्लक आहे. 1 लिगल डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस ओव्हर आणि धावफलकावरती त्यांनी धावा खर्च केल्या त्या केवळ 9 आहेत. फुलर लेनचा बॉल इथे देखील लाईन मिस केली फलंदाजाने. 2 षटकांचा स्पेल त्यांनी पूर्ण केलाय. एक सफलता अर्जित केली आणि केवळ 9 धावा खर्च केल्या. 3 षटकांचा एकूण खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 14 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजय सुराणा, प्रतीक भंडारी मैदानामध्ये आहेत. प्रतीक भंडारी नवीन फलंदाज मैदानामध्ये आहेत. आनंद मुथा आणि प्रतीक भंडारी ही जोडी मैदानावरती आहे. 14 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
घेतो हा दिवस घेतो मायनस 42 बॉल मध्ये 97 धावांची आवश्यकता आहे. प्रवीण सिंघवी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. पहिला बॉल डॉट आहे. इथे हवेत बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल टिपलाय. आणखी एक सफलता. फलंदाज बाद. आनंद मुत्ता देखील माघारी परततील. आणखी एक सफलता. सोबत बरीच चर्चा ते करत होते. विकेट इथे आली. अजय सुराणा मैदानावरती दाखल झालेत. हलक्या हाताने आपण पाहतो दरम्यान रिझनला बॉलला खेळत. एका धावेचा प्रयत्न आहे आणि एक धाव इथे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकोणचाळीस बॉल मध्ये 96 धावांची आवश्यकता आहे. आणखी एक बॉल डॉट आलाय. इथे देखील बॉल डॉट असेल. पंधरा धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 15 लॉस ऑफ द 3 विकेट. स्विच हिट इथे करण्याचा प्रयत्न आहे आणि बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 15 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इकडं 36 बॉलमध्ये 96 धावांची आवश्यकता आहे. निलेश मंत्री बॉलिंग ट्रॅक वरती आलेत आणि फलंदाजांना लय शोधता आली नाही या मॅच मध्ये. अवित्री विलासिटी किंग्स 3 सफलता इथे मात्र आल्यात. 35 बॉल मध्ये आता 96 धावांची आवश्यकता. निलेश मंत्री बॉलिंग ट्रॅक वरती. हा बॉल देखील कमालीचा पाहायला मिळतोय. व्हेरिएशन आहे निलेश मंत्री यांच्याकडे आणि ते व्हेरिएशन तिथे पाहायला मिळतंय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. इथे 8
डाव्या बॅटने आपण पाहतो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला खेळत 1 धाव इथे मिळेल. सोळा धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील आपण पाहतोय हवेत उंच बॉल गेलाय आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे देखील जाईल. टायमिंग अतिशय चांगला झाला होता. षटकार इथे आलाय अवित्री बाईक सिक्सर, अवित्री वेलोसिटी किंग्स या संघासाठी. यावेळेस बॅकफुटला गेले, तिथे धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु धाव मिळणार नाहीये. प्रतीक भंडारी यांच्या बॅटमधून षटकाराला आपण पाहतोय. 22 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील बॅटवरती बॉल व्यवस्थित येऊ शकला नाही. धावबाची संधी आहे, एका धावेचा प्रयत्न आहे आणि 1 धाव अतिशय आरामात पूर्ण देखील होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 23 धावा धावपलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. क्वालिफायर 1च्या मॅचचा आपण प्लेअर ऑफ द मॅच पाहतोय. आनंद बलदोटा 23 बॉल मध्ये 53 धावेंची खेळी त्याने केली आणि खर तर 78 धावा खंडेलवाल खिलाडी संघाने बनवल्या होत्या परंतु पाठलाग करत असताना 7 विकेटने क्वालिटी वॉरियर्स या संघाने ती मॅच जिंकली. आणि खर तर हे ग्राफिक्स आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय. शुभम थिटे 7S लाईव्ह यांच्या माध्यमातून हे ग्राफिक्स डिझाईन केले जातात आणि अतिशय नेत्रदीपक आणि खर तर त्याच्यामध्ये अतिशय चांगली डिझायनिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांचं देखील कौतुक या ठिकाणी केलं पाहिजे. या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट 7S लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून केलं जाते. या स्पर्धेची ग्रँड क्लोजिंग सेरेमनी या ठिकाणी असणार आहे आणि स्पेशल अपीअरन्स मिस्टर मुकेशजी चौधरी, फास्ट बॉलर, रणजी ट्रॉफी प्लेअर महाराष्ट्र आणि IPL प्लेअर CSK ते देखील उद्या या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. 7:30 वाजता ग्रँड क्लोजिंग सेरेमनी या स्पर्धेची उद्या पाहायला मिळेल. मुकेश चौधरी खास आकर्षण उद्या या स्पर्धेत असणार आहेत. रणजी खेळाडू आहेत आणि IPL देखील चेन्नई सुपर किंग्स या टीम कडून ते खेळलेले आहेत. ग्रँड क्लोजिंग सेरेमनी उद्या आपल्या भेटीला येणार. या स्पर्धेची जशी ग्रँड ओपनिंग सेरेमनी होती तशी उद्या क्लोजिंग सेरेमनी देखील आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळणार आहे आणि त्याची दृश्य आपल्या लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहतोय. मुकेश चौधरी उद्या उपस्थित राहणार आहेत या स्पर्धेच्या क्लोजिंग सेरेमनीसाठी. इथे देखील फटका आपण पाहतोय काऊ कॉर्नर रिजनला आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. अवित्री बाईक सिक्सर.
29 बॉल मध्ये 82 पाहिजेत. प्रत्येक बॉल वरती प्रहार करावा लागेल. इथे देखील बॉल हवेत. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने. धावा किती मिळतील पाहायचे. क्षेत्ररक्षक आलेत वेगाने. एकच धाव तिथे मिळेल आणि दोन्ही फलंदाजांना आक्रमक फटकेबाजी करावी लागेल. अजय सुराणा 4 बॉल मध्ये 2 धाव्यांवरती नाबाद आहे. त्यांना देखील सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नसतं, परंतु आता बॉल हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहेत. त्यांनी हातामध्ये घेतले अलगद बॉलला. निलेश मंत्री तिथे होते. झेल टिपलाय आणि आणखी एक सफलता. दोन विकेट प्रवीण सिंघवी यांच्या नावावरती देखील. डिपेंडिंग चॅम्पियन आहेत एमबी स्ट्रायकर. उद्याची मात्र ग्रँड क्लोजिंग सेरेमनी आणि मुकेश चौधरी खास आकर्षण असतील. 7:30 वाजता आपण पाहतोय क्लोजिंग सेरेमनी या ठिकाणी असणार आहे. इथे देखील बॉल हवेत आहे. इथे देखील क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत आणि आणखी एक सफलता प्रवीण सिंघवी यांच्या नावावरती आहे. विकेट, फलंदाज बाद. आणखी एक सफलता आणि विकेट. हॅट्रिक इथे मिळते. इलिमिनेटर मॅच मध्ये प्रवीण सिंघवी यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. प्रवीण सिंघवी यांच्या नावावरती आहेत. काल आपण फायफर देखील पाहिलाय आणि इथे देखील फायफर मिळवतील का. एक विकेट अजून जर मिळवली तर फायफर पूर्ण होईल. प्रवीण सिंघवी यांचा देखील डीप मध्ये बॉल गेलाय. कव्हर मध्ये इथे धाव मिळणार नाही. शेवटचा बॉल डॉट असेल. धावफलकावरती धावा 30 आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 30 वरती पहिली विकेट 12 वरती, त्यानंतर दुसरी 14 वरती, तिसरी 14 वरती आणि 30 वरती विकेट आली. आपण पाहिलं या ठिकाणी चौथी, पाचवी आणि 6वी विकेट 30 वरती आली. 81 धाव्यांची आवश्यकता. ते रातां दे विच तूं चल
शॉट्स क्लोजिंग सेरेमनी या स्पर्धेची. इथे बॉल ट्रॅव्हल झालाय पॉइंट रिजनला. हो सर आकारीवरचं लावू याद घ्या. इथे ऑन साइडला बॉल टर्न केलाय आणि तो सीमारेषच्या पलीकडे देखील जाईल. आनंद ट्रेडिंग कंपनीचा चौकार. इथे हवेत बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. आणखी एक सफलता. निलेश मंत्री यांच्या नावावरती एक सफलता आली आणि खाली लागला बॅटला बॉल. ते सांगतात बॉटमला लागला, जर मिडल झाला असतं तर हा देखील बाहेर गेला असता, परंतु इथे आली सफलता. सार्थक भंडारी प्रत्येक खेळाडूला सेंड ऑफ देत आहेत. हा देखील बॉल चांगला पाहायला मिळतोय. हा देखील बॉल टॉट आलाय. इथे बॉल हवेत आहे आणि बॉल आउट ऑफ द पार्क देखील जाईल. षटकार आलाय. धावा धावपलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आस्किंग रन रेट 22.33. 18 बॉल मध्ये 67 धाव्यांची आवश्यकता आहे. 18 बॉल 67 धावा बनवल्या जाऊ शकतात का, तर ते शक्य आहेत, परंतु इथून प्रत्येक बॉलला सीमारेषच्या बाहेर पाठवावं लागेल. पुष्कर भंडारी आणि तेजस कुंडेच्या ही जोडी मैदानावरती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती कौशल भंडारी दाखल झालेत. झेल इथे देखील पकडला गेलाय. ला जवाब हा कॅच आहे यष्टनच्या पाठीमागे. वाव रुपेशजी, काय झेल टिपला यष्टनच्या पाठीमागे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल बाहेरच्या दिशेने स्पिन होत होता आणि तिथे चांगला झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला.
कासलीवाल मैदानावरती दाखल झालेत. डॉट बॉलर आहे. ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 45. 8 कड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 बॉल मध्ये 66 धावेंची आवश्यकता आहे. इथे देखील डीप मध्ये प्रोटेक्शन. एकच धाव मिळेल तिथून. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहे 46. हा देखील बॉल डॉट आलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि क्षेत्ररक्षक म्हणजे चांगलं पाहायला मिळतंय. चांगला स्टॉप सीमारेषे नजीक. षटकार इथे पंचांनी कॉल केलाय. अवित्री बाईक सिक्सर. बावन्न धावा धावफलकावरती आहेत 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डाऊन दिले एक वाईड बॉल. डीप मध्ये निलेश मंत्री आहेत. बॉलच्या दिशेने गेलेत. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 54. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील डीप मध्ये प्रोटेक्शन. पॉइंट रिझनला एकच धाव उपलब्ध आहे आणि ती पूर्ण देखील केली जाईल. उद्या ग्रँड क्लोजिंग सेरेमनी स्पर्धेची मुकेश चौधरी खास आकर्षण असतील. हा बॉल देखील डॉट आलाय. इथे हवेत बॉल आणि बॉल आउट ऑफ द पार्क देखील जातोय. षटकार आलाय. आनंद बलदोटा तिथे होते. हिरो आहेत आज आनंद बलदोटा. परंतु खूप कूल आणि काम खेळाडू आहेत आनंद बलदोटा. इथे देखील बॉल डीप मध्ये चाललाय. प्रोटेक्शन आहे. दोन धावा इथे देखील पूर्ण केल्या जातील. धावफलकावरती धावा आहेत 61. 63. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुल लेनचा बॉल डीप कव्हर पॉइंट रिझनला तो गेलाय. शांताबाई ऐसी बात है जिसके आदि
65 धावा धावपलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 46 धावा आता पाहिजेत. इथे देखील चांगला फटका आहे. एकच धाव इथे मिळेल. अपील पंचांकडे, तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. धावबाद झालेत वीर कासलीवाल. आणखी एक बॉल इथे डॉट असेल. मॅच मध्ये आता फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत असं म्हणण्यास वाव मिळतो. 4 बॉल मध्ये 45 धावींची आवश्यकता आहे. इथे बॉल हवेत आहे आणि आउट ऑफ द पार्क देखील गेलाय. मॅक्सिमम इथे प्राप्त होईल. अवित्री बाईक सिक्सर, परंतु आता खूप उशीर झाला इथे. डीप मध्ये जाईल. एक्स्ट्रा कव्हर रिजनला एकच धाव तिथे मिळेल. आता बॉल शिल्लक आहे 1 आणि धावेंची आवश्यकता आहे 38. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटची विकेट येत नाही, शेवटचा बॉल टाकला जात नाही किंवा शेवटची धाव पूर्ण होत नाही, तोपर्यंत ते मॅच पूर्ण झाली असं म्हणता येत नाही. इथे देखील आपण पाहतोय लॉंग ऑन रिजनला खेळ. शेवटच्या बॉल वरती देखील एकेरी धाव पूर्ण करतात आणि 37 धावेंनी मोठा विजय एमबी स्ट्रायकर या संघाने मिळवला. 36 धावेंनी. स्ट्रायकर्स या संघाने प्रवेश केलाय आणि तिथे त्यांची मॅच खंडेलवाल खिलाडी